Good morning, all of you. Good morning, sir. Good morning, sir. Let you start. Good morning, sir. Let you start. Let you start. Very good morning. Okay. Arya Lodke आणि मानसी कोकरे. रोल नंबर 25 आणि 26. आहात का तुम्ही त्या ठिकाणी? Yes, sir. काल तुम्ही absent होतो मानसी. हा सर कॉलेजला आले होते सर. ओके ओके साइन करायला का? हा सर. ओके ओके सर. आर्या 26. 26 नंबर. अरे आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत आर्या? 26 नंबर. 26 नंबर आवाज येतोय का? हॅलो. रोल नंबर 26. तर तुम्हाला बोलता येत नसेल तर चॅट करा. अविनाश कापरे. येस सर. काल तुम्ही अपसेट होता. हा सर कॉलेजला चालतो. बरं बरं ओके. 37 नाही आले आणखी. 39 हा सर आईला घेऊन दवाखान्यात गेलो होतो. बरं ओके घ्या काळजी घ्या. 47 नाही आले आणखी. 59 साइन करायला तो सर कॉलेजला. बरं बरं भेटायचं का आम्हाला? हा साईनला पाहिलं असतं तुम्हाला. हा लेंड वेसरला तेवढं भेटलो. मग आम्हाला अरे आमची ओळख तरी कधी व्हायची तुमच्या बरोबर? अरे इथं ऑफलाईनच चाललंय फक्त ऑनलाईनच चाललंय सगळं. असून द्या. सो वी आर स्टार्ट. ऑप्शन नकारात जाऊ रे. हा बोला आर्या. हा ते सर वॅक्सिन मुळे नव्हते. बरं बरं ओके ओके घेतलं काळजी घ्या. हा. इकडलं सगळं ओके तिकडं पहा. 1 मिनिट थांबा रे. दुसरं जिथे लागतं तिथे लावा सर. काढा जिथे लागलेलं जरा सर म्यूट केले का हे लेक्चर? 13 17 चालू आहे. 14 चालू आहे का? कसं करते तो खाली 200 वर खाली घेतो. वरच्या पोटला किती नंबर आहे ती? 21. अरे मी काय म्हणतो जर इथून करेक्ट केलं तर तिथंच बंद असेल तर रिप्लाय यायला पाहिजे ना इथं. अहो सर जी प्रॉब्लेम तुम्हाला कळाला का? दोन्हीकडून तुम्हाला कनेक्शन देण्यासाठी तिथं लाईट लागलं पाहिजे हो सर. बाप्पा काय आलं प्रॉब्लेम? हा ओके. ओके चला पुढे जाऊ आपण. काल कुठे होतो आपण? घरी. काल कुठे होतो? आपापल्या घरी. बर 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 पटकन बोलतच नाही रे तुम्ही. कुठे होतो काल आपण? Differentiation and integration type Okay, 3. okay, sir. Differentiation and integration. We have solved some example also. Okay. Now from the differentiation and integration, we see some concept actually, or we say that a standard result, important result. Okay. So write down important result. So first result we see for sine inverse. So what is sine inverse of x? 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 Yesterday we have seen the example, na?
Yes, sir. So what is sine inverse of x? X plus x cube divided by 6. Okay, okay. We write down like this: x plus 1/2 into x cube by 3. Just see a representation. Plus 1 into 3 divided by 2 into 4. X raised to 5 divided by 7. लक्षात राहण्यासारखं सोपं. Plus 1 into 3 into 5 divided by 2 into 4 into 6. Okay, sorry. X raised to 5 by 5. X raised to 7 by 7 plus so on. Okay, this is the result of sine inverse. Now we know that one more result. In 12th standard, we have seen that inverse trigonometric function. In that, we have seen what is sine inverse of x plus cos inverse of x. Pi by 2. Very good. Pi by 2. Sine inverse of x plus cos inverse of x is equal to what? Pi by 2. So from that result, we calculate second result. Cos inverse of x is equal to what? Cos inverse of x is equal to what? Pi by 2 minus sine inverse of x. Pi by 2 minus sine inverse of x. Or we write down that pi by 2 minus, what is the sine inverse of x? X plus 1/2 into x cube by 3 plus 1 into 3 divided by 2 into 4 x raised to 5 by 5 plus so on. Then after that we have seen the result. Sine inverse पाहिला होता काल कुठला पाहिला होता आणखीन? Yes, आणखीन कुठला पाहिला होता? tan inverse x. Okay, very good. Tan inverse of x. What is the result tan inverse of x? Tan inverse of x. X minus x cube divided by 3 plus x square divided by 5. Plus x raised to 5 divided by 5 minus x raised to 7 divided by 7 plus so on. तुम्ही एक ऑब्झर्व केलं का रे? त्याला कोणी काय ऑब्झर्व केलं मला सांगा बरं एकदा. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का मित्रांनो? ऑड पॉवर आणि ऑड डिनॉमिनेटर. म्हणजे सगळ्या इनव्हर्स फंक्शन मध्ये आपण फक्त कुठल्या टर्म घेतल्यात? ऑड टर्म घेतल्यात, बरोबर आहे का? इव्हन टर्म घेतलेला नाही, सगळ्या ऑड टर्म घेतल्यात. फॉरगेट दिस, हे फॉरगेट करा. मी फक्त एकच्या टर्म बद्दल बोलतोय. एकच्या टर्म कारण ते इम्पॉर्टंट आहे. एकच्या टर्म सगळ्या काय ऑड आहे आणि फक्त साइन चेंज झालाय. साइन इनवर्स आणि टॅन इनवर्स रिलेशन सेम आहे. एक्स क्यूब बाय 3 एक्स रेस टू 5 बाय 5 एक्स रेस टू 7 बाय 7. फक्त चेंज कट होते, प्रत्येकाचा कोएफिशियंट मध्ये चेंज होते. आलं लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Okay, very good. Okay, so this is the 3 result we have seen. Now fourth one that we have seen in the last unit, that is successive differentiation. What is sine 2 theta in terms of tan? Two tan theta plus 1 plus tan square theta. Cos 2 theta is equal to 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. Tan 2 theta is equal to what? 2 tan Tan theta theta upon 1 minus tan 1 square minus theta. tan square theta. And one more last result is tan a plus b ना. ते काय शक्यतो लागेल नाही बरं लिहा. Tan a plus b. What is tan a plus b? Tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. Same result for minus. Minus असेल तर minus plus. Okay. And one more result we have see add cos of pi minus theta. What is cos of pi minus theta is? Minus cos theta. Okay. So एवढे रिझल्ट आपल्याला लागणार आहेत.
रोल नंबर 3 दीपाली. काल अब्सेंट होता. हा मग का? सर काम होतोय. बस ओके ओके. झालं काम सगळं इम्पॉर्टंट. हा सर. ओके. रोल नंबर 19 पियुष. येस सर. हा पण काल अब्सेंट होता. हा सर, लातूरला गेलो होतो काल. बर बर. झालं वडिलांचा काम व्यवस्थित दवाखाना सगळं होता. लातूरचं. सर वडिलांचा दवाखाना होता. बर त्यासाठी बर गेलो ओके होतो. ओके. झालं सगळं ना. चालेल चालेल. हा. अब्सेंट न करत जाऊ रे. हो सर. अविनाश कापरे रोल नंबर 35. येस सर. अब्सेंट होता काल. हा सर, कॉलेजला होतो. बरं ओके. तुमच्याशी बोललो होतो वाटतं ना मी आय थिंक 37शी नव्हतं बोललो वाटतं. 37 का त्यांच्याशी पण बोललोय. रोल नंबर 37 रोहन क्षीरसागर. येस सर. तुम्ही काल जवळपास तुम्ही 3 ते 4 लेक्चर अब्सेंट होता आय थिंक सो. हा सर. मॅथचे. हा मग हो. काल कॉलेजला आलतो सर. ठीक ठीक आहे. कालचं सोडून द्या. आधी ह्याच्या आधीचं. त्याच्या आधी सर 2-3 दिवस काम होते जरा घरी, त्यामुळे अब्सेंट होतो सर. व्हिडिओ पाहतो सर. ठीक आहे. व्हिडिओ पहा, काय प्रॉब्लेम नाही. ओके चालतं. लक्षात ओके झालं. लक्षात ठेवा मित्रांनो, सगळ्यांसाठी नोटीस आहे. मी शिकवत चाललेलो आहे. आता हा तिसरा युनिट पण संपेल. एका 4-5 दिवसात तिसरा युनिट पण संपून जाईल. मी तुम्हाला ऑलरेडी बोललो की बाकीचे युनिट खूप छोटे छोटे आहेत शिकवण्यासारखे. हार्डली एका महिन्यात आपला सिलेबस संपून जाईल. आपण समजा 1 किंवा 1.5 महिन्यात. आणि कदाचित ऑफलाईनचं वारं जास्त आहे. ऑफलाईन जर झाली तर काय करणार? सगळीकडे ऑफलाईनचं वारं आहे सध्या. थर्ड इयर आणि बीईची ऑनलाईन झालेली आहे. ओके. पण तुमचं सांगू शकत नाही आम्ही काय होईल ते. त्यामुळे तुमचं ऑफलाईन झालं तर तुम्हाला लिहिता येईल का नाही मला माहिती नाही बरं का, सांगतो मला. कारण तुम्ही आता त्याचं प्रात्यक्षिक आता IISc ला पाहिलेलं आहे. तुमच्याकडे समोर नोटबुक होती, बरोबर आहे का? समोर नोटबुक होती, कोणाच्या समोर पुस्तक होतं, कोणाच्या समोर दुसऱ्याची अँसर शीट होती जी PDF आली होती. बरोबर आहे का? तुम्ही प्रत्येकाने एकमेकाला शेअर केले, माहिती मला. सांगायची गरज नाहीये. कळतं ते. तुमच्या लिखाणावरून कळतं तुम्ही कसं लिहितात ते. तर त्याच्यावरून तुमचा पेपर कव्हर होत नाहीये. मग तुमची जर ऑफलाईन झाली तर कसं कव्हर होणार आहे 70 मार्काचा पेपर? 70 मार्काचा पेपर कव्हर होणं खूप अवघड आहे रे. पासिंग काय प्रॉब्लेम नाही रे. पास तुम्ही होताय. त्या बाबतीत तुम्ही चिंता नका करू. 3 टॉपिक करा. 3 टॉपिकवर तुम्ही पास होतायत. पण सिन्सिअरली करत चला. ओके. पुढे जायचं. येस. Okay. So we solve the example on this. We solve the example on this. The type 4 using substitution. Type 4 use of substitution. Okay. So first, show that sin inverse of 3x minus 4x cube is equal to 3 times inside the bracket x plus x cube by 6 plus 3x raised to 5 by 4t plus so on. तो कोणी सांगू शकतं मला आपल्याला प्रूव्ह करायचंय. प्रूव्ह करा म्हणजे RHS जरा ऑब्झर्व करा. RHS मध्ये 3 टाइम्स जो ब्रॅकेट लिहिलाय तो काय आहे? 3 sin inverse. व्हेरी गुड. तो काय आहे? साइन इनवर्स आहे. म्हणजे तो आतला ब्रॅकेट साइन आहे. म्हणजे x इक्वल टू काय पुट करायचं आपल्याला या ठिकाणी आता? व्हॉट पुट x इक्वल टू 3x minus 4x cube. नाही पुढे. साइन थीटा. व्हेरी गुड. सो y इक्वल टू मी काय म्हणलं युजिंग सबस्टिट्यूशन आहे. आणि हे ऑलरेडी आपण कुठे सॉल्व्ह केलं रे? म्हणजे अशा धर्तीवर सेम नाही. अशा धर्तीवर आपण ऑलरेडी कुठे सॉल्व्ह केलंय?
सक्सेसिव्ह मध्ये त्या ठिकाणी आपण फक्त काय पुट केले, एक तर साइन एक तर साइन कॉस किंवा टॅन. मॅक्झिमम आपण टॅन सबस्टिट्यूट केलंय मॅक्झिमम, बरोबर आहे का? येस उचित सर. ठिकाणी हा, आपण yes, साइन sir. पुट केलंय. आता ह्या ठिकाणी सबस्टिट्यूट करताना साइन पुट करायचं किंवा कॉस पुट करायचं किंवा टॅन पुट करायचं, तीन गोष्टी. सो व्हॉट इज पुट x equal to sin theta. This implies theta is equal to sin inverse of x. ओके, काय झालं? इथं प्रॉब्लेम नाही, बोला. हा, ऐकून द्या, असून द्या. सो x इक्वल टू साइन थिटा तुम्ही सॉल्व्ह केला असेल, होप सो किंवा काही जण वाट पाहत असतील आमची. सो y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x 3 sin theta minus 4 sin cube theta. So what is the formula for this? Sin 3 theta. Sin 3 theta. Very good, very good, very good. Y equal to sin inverse into sin. Sin 3 inverse of theta. sin 3 theta. So what is the value of theta? Sin inverse x. We know that sin inverse of expansion. Yes, but sin inverse of x is equal to what? X plus 1 by 2 into x cube by 3 plus 1 into 3 divided by 2 into 4 x raised to 5 into 5 plus so on. Just we got the y equal to sin inverse y equal to sin inverse 3x minus 4x cube is equal to what you put 3 times x plus 1 by 2 x cube by 3 plus 3x raised to 5 divided by 4t plus so on. We prove it. Understand? Hello? समजलं का मित्रांनो? Yes sir. बोला. प्रथमेश समजलं का? प्रथमेश चव्हाण, रोल नंबर 17. Yes, sir. ओके. वेदिता. Yes sir. ओके. पहा, एखाद्याला समज नसेल तर बिंदास सांगत चला, नुसतं माझ्यासाठी म्हणू नका बरं का. तर सांगत चला, परत आपण रिपीट करत जाऊ.
समर्थ रोल नंबर 18. समर्थ. येस समर्थ, सर. उशिरा का जॉईन झाला? प्रॉब्लेम हा थोडा. आता मी जे सिंपल एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी सोडून देतो. सिंपल म्हणजे साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर वगैरे. हे जे सिंपल एक्झाम्पल आहे, सेक इनवर्स ऑफ वगैरे वगैरे सिंपल एक्झाम्पल आहेत जे की इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरोबर आहे. त्या 3 फॉर्म्युलानुसार बसवायचे आपल्याला. दुसरा फॉर्म्युला आपल्याला टाकायचं नाही. म्हणजे साइन टू थिटा, कॉस टू थिटा आणि टॅन टू थिटा हे जे 3 एक्झाम्पल सिंपल आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड ना, ते एक्झाम्पल मी तुमच्यासाठी सोडून देतो. जे थोडेसे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे ते आपण सॉल्व्ह करू इथे. झाले, पुढे जायचं. Yes, sir. Yes, sir. Add the next example second. Prove that tan inverse of square root of 1 plus x square minus 1 divided by x is equal to 1 by 2 x minus x cube by 3 plus x raised to 5 by 5 minus so on. ओके, ऑब्विसली आतलं एक्सपान्शन कशाचं आहे? तर ब्रॅकेट मधलं एक्सपान्शन ओळखायचं. कशाचं आहे ते रे? Tan inverse of it. tan inverse. ऑब्विसली. सो y इक्वल टू आपण काय पुट करणार? x इक्वल टू काय पुट करणार या ठिकाणी आता? Tan x. Tan theta. So you put x equal to tan theta. So x equal to tan theta, this implies theta is equal to tan inverse of x. Okay, so just we have put y equal to tan inverse of x, sorry, tan inverse of inside bracket 1 plus tan square theta minus 1 divided by tan theta. Obviously, this type of example already we solved in successive. Okay, so what about the next? 1 plus tan square theta is Sec square. sec square theta. We directly write down sec theta minus 1 divided by tan theta. Just simplify. Tan inverse of what is sec theta? 1 by cos theta minus 1. Tan theta is what? Sin theta upon cos theta. Just simplify. Take the cross multiply. We got the required one. Y is equal to tan inverse of 1 minus cos theta divided by sin theta. Cos get cancel. So what is 1 minus cos theta? What is 1 minus cos theta? 2 sin square theta by 2. And sin theta is what? 2 sin theta by 2 into cos theta by 2. Half angle formula. Here we use the cos theta result. That is in terms of that one. So sin theta by 2, sin theta by 2 get cancelled. We are remaining in just tan inverse of 1 sin theta by 2 and 1 cos theta by 2. What is sin theta by 2, cos theta by 2? It becomes tan theta by 2. Okay. So tan get cancelled. What is the remaining? Theta by 2. Okay. So what is the theta? Is tan inverse of x. We know the result of tan inverse of x. Just we put y equal to tan inverse of x. What is the result? X minus x cube by 3 plus x raised to 5 by 5 minus x raised to 7 by 7 plus x raised to 9 by 9 minus x raised to 11 by 11. Continue in this way. Okay. We got the expansion. So we prove it. Means we prove it. Okay. So write down.
एक्सपान्शन आतमध्ये बाहेर काय टॅन म्हणून आपण आतमध्ये पण काय आला पाहिजे put करतो. नाही आपलं सिम्प्लिफाय करण्यासाठी करतो. काय त्यातच वर्ड फाईल मध्ये टाकलेत ना. मेल केलाय काय वाटतं शिखरवर एकदा. हे बघ पालघर बोल. हे जाताना याला हा त्यातलं काय म्हणायचं ही कॅश केलंय बाकीचं पेड करायचंय. ही केलेलं आहे पेड बरं. त्याच्याकडे 1050 हा सर ओके
So we solve the next one. Just wait. दीपक त्याच्यामध्ये आहे चेंज कुठल्या कुठल्या डेटला काय काय चेंज झालं ते. हा हा मग 1-2-2-18 आधी जे काय आहेत इव्हेंट ते सगळ्याचे लेट हेड बदलून टाकू. एंटरिंग पाठवलं नाही का? तर आहे वाटतं बघून का नाहीये. मेल करतो. Okay, so we see the next example, third one. So expand cos inverse of x minus x inverse divided by x plus x inverse in power of x. आता या ठिकाणी आपण x इक्वल टू काय पुट करू शकतो रे? x इक्वल टू काय पुट करणार? व्हेरी गुड व्हेरी गुड. लक्षात ठेवा सबस्टिट्यूट करायची सगळ्यात सोपी मेथड. पहिलं जे एक्झाम्पल होतं आपलं पहिलं एक्झाम्पल काय होतं? साइन इनवर्स होतं. बाहेर काय होतं? साइन इनवर्स होतं. मग आतमध्ये पण काय आलं पाहिजे? साइन इनवर्स ऑफ साइन आलं पाहिजे ना. मग साइन साइन कॅन्सल होतील. मग इथं सबस्टिट्यूट करताना काय आहे त्यापेक्षा इथं सबस्टिट्यूट करताना काय x इक्वल टू साइन थिटा पुट करावं लागेल. आलं लक्षात? पुढचं एक्झाम्पल सेकंड जे एक्झाम्पल होतं ते काय होतं? बाहेर काय होतं? टॅन इनवर्स. मग आपलं टॅन इनवर्स कट करण्यासाठी आपण x इक्वल टू काय पुट करा? टॅन थिटा पुट केलं. ओके. नंतर जे काय करेक्शन केले ते पुढे आता या ठिकाणी x इक्वल टू ते पुट करायचे ते आपण ह्याला काय करू? सिम्प्लिफाय करू. आय थिंक वी आर सॉल्व दिस टाइप ऑफ एक्झाम्पल. बरोबर आहे का? Yes, sir. या ठिकाणी मॅक्झिमम जणांनी काहीतरी वेगळं केलं शेवटच्या स्टेपला. सो x 1/x divided by x plus 1/x. So just simplification y equal to what? Cos inverse of x square minus 1 divided by x square plus 1. So what do you put x equal to? Tan theta. Tan theta. So x equal to tan theta put केला. Tan theta का? कॉस थीटा ना सर. हा सर cos theta. So x when you put the x equal to cos theta, when you put x equal to cos theta, but you cannot get the answer ना. हा सर आपण तिथं tan theta पुट केलं होतं. X equal to tan theta. Yes, right. X equal to tan theta. What do you get the answer? Y equal to, because we also see that a standard result ना. So there are the 3 standard result. This is the 3 standard result. आणि यामध्ये कुठली व्हॅल्यू बसते आपली cos साठी? 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. बरोबर आहे का? So we got that x equal to tan square theta minus 1 divided by 1 plus tan square theta. So from numerator we can take minus sign common out. We got that y is equal to cos inverse of minus 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. So what is the term? Y equal to cos inverse of minus cos 2 theta. But we cannot take minus sign common out. For that we use a standard result. What do you know that? We know that cos of pi minus theta is equal to what? Minus cos theta. So here minus sign, we can try to remove that minus sign. So cos inverse of, what is the minus sign we are remove? Minus cos theta is equal to what? Cos of pi minus theta. Theta ka ya ठिकाणी 2 theta. So just we got that y is equal to cos get cancelled, minus pi minus 2 times theta, y equal to pi minus 2 times tan inverse of x. We know the result of tan inverse of x. So what is the answer? Y equal to pi minus expansion. Y is equal to pi minus 2 times x minus x cube by 3 plus x raised to 5 by 5 minus x raised to 7 by 7 plus so on. तर प्रूव्ह दॅट असतं तर आपण प्रूव्ह दॅट मध्ये पण समजू शकलो असतो की इनसाइड ब्रॅकेट RHS काय आहे ते. ओके. सो इन दिस वे वी आर सिम्प्लिफाय.
सर cos pi plus theta is equal to minus cos theta नाही? cos pi plus Theta is equal to minus cos theta नाही सर? ओके नो प्रॉब्लेम इज ऑल्सो pi plus theta कारण की तो सेकंड क्वार्टर मध्ये जातो ना थर्ड क्वार्टर मध्ये इन टर्म्स ऑफ cos काय असतो त्या ठिकाणी प्लस असतो ओके both answer is right. नोटीस नको बदल फक्त रिपोर्ट बदल रिपोर्ट जरी बदल तरी चालतं रे आता 10 दिवस झाले की त्याला मग काय होते हा पाठवतो एक मिनिट ओके झालंय हॅलो Yes, sir. Yes, sir. Okay. So next example, fifth one. Expand cot inverse of 3x minus x cube divided by 1 minus 3x square in power of x. आता काय करायचं आता कॉट तर पुट करू शकत नाही कारण आपल्याकडे रिझल्ट नाही कॉटचा सो काय करणार but we know that one more result tan theta so put x equal to tan theta is equal to y equal to cot inverse of 3 tan theta minus tan cube theta divided by 1 minus 3 tan square theta. So this is the standard result of okay just wait. This is standard result of tan theta. But now we try to convert the inner parties in terms of tan. So how we convert inner parties in terms of tan? Yes, we know that the result, but kai cot inverse of x plus tan inverse of x is equal to kai re? Pi by 2. Very good. So from that result, we have calculated the cot inverse of x is equal to pi by 2 minus tan inverse of x. So just we put the value x equal to, this implies x equal to kai put करणार है tan theta ना. So x equal to tan theta, we got that pi by 2 minus. सगळे 11वीचे रिझल्ट आपण बऱ्यापैकी यूज करतोय
pi by 2 minus tan inverse of tan theta. So just we put that value in that equation. We got that y equal to pi by 2 minus tan inverse of tan theta. Tan get cancelled. We are remaining is pi by 2 minus theta. That is equal to pi by 2 minus 3 tan inverse of x. Just we put the value. We got the required answer y equal to pi by 2 minus 3 times x minus x cube by 3 plus so on. Got the result. Okay. ह्या ठिकाणी जर tan इनवर्स असता बाहेर इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकला असता, बरोबर आहे ना? Yes, sir. ओके. पवार सर पेन राहते की रिपोर्ट पडतो. कुठले रिपोर्ट पाहिजे? अँड ट्रेकिंगचे 2 दिलेत ना मी. पटकन मी जातो गावात जाऊन काल प्रिंट काढून आणतो, त्याला मेल करू म्हणजे आजचं बदलिंगला आजचं काम संपून जाईल आपलं. A4 मी पाहतो. सिस्टीम स्लो झाली आहे. काय माहिती स्कॅनिंग लावा लागेल. डेस्कटॉपवर काल लेच साठवलं डेस्कटॉप. कुठे इलेक्शन झालं पाठवून करतो इलेक्शन. झालंय का? हॅलो. Yes, sir. Okay. So right on the next fourth one, sorry, fifth one. Expand. Sin inverse of 2x divided by 1 plus x square in power of x. Six one. Expand tan inverse of x 2x divided by 1 minus x square in power of x. करू शकतात? Hello. Yes, sir. Yes, sir. Okay. So expand tan inverse of 3x minus x cube divided by 1 minus 3x square in power of x. चला पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय पुट करणार, मी ज्याला विचारेल त्यांनी सांगायचं. पहिल्या एक्झाम्पल मध्ये रोल नंबर 24 अल्फिया.
Sin theta. Why we put the sin theta? कारण if- फॉर्म्युला आहे sin theta. कुठला फॉर्म्युला आहे? कुठला फॉर्म्युला साइनचा? आपल्याकडे फॉर्म्युला एवढेच आहेत पहा. sin 2 is equal to 2 tan theta divided by 1 plus tan square theta. बरोबर आहे का? So we have put the tan theta ना? We put Yes, the- sir. Sin 2 theta चा. sin 2 theta चा फॉर्म्युला तो सांगतो ना. sin 2 theta is equal to काय आहे? 2 tan theta. 2 tan theta divided by 1 plus tan square theta. हा, जर तुम्ही x equal to sin theta पुट जर केला तर या ठिकाणी 2 sin theta divided by 1 plus sin square theta येईल ना, बरोबर ना? Yes, sir. मग पुट करताना काय करावं लागेल? x equal to tan theta. तेव्हा तुमचं बाहेर जे आहे ते आतमध्ये आलं पाहिजे. ह्यासाठी आपल्याकडे कुठले स्टँडर्ड रिझल्ट आहेत ते आधी पाहिजे. ओके, आलं लक्षात अल्फ्या? Yes, sir. ओके. 6 नंबर एक्झाम्पल सेम. 2x divided by 1 minus x square असा कुठला फॉर्म्युला आपला 2x divided by 1 minus x square is tan 2 theta चा. So x equal to tan theta पुट करावं लागेल आपल्याला. 2 tan theta divided by 1 minus tan square theta. इथे x equal to काय? We put tan theta. Tan theta चा फॉर्म्युला. ओके. So 8-1 expand sec inverse of 1 minus 2x square in power of x. Okay, so this is 4 example for your work, hard work. Okay. Tell me in 8 number example, what do you substitute? Need 8 number example, what do you substitute? 8 number Sin. example. Huh? cos कॉस. आतमध्ये काय आलं पाहिजे? सेक आलं पाहिजे. आतमध्ये सेक आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही एक्स इक्वल टू कॉस जर सबस्टिट्यूट केला, सफा एक्स इक्वल टू कॉस जर कॉस म्हणता का साइन म्हणताय? Sin, sir. ओके. 1 minus 2 sin square theta. What is 1 minus 2 sin square theta? cos Cos. 2 Cos 2 theta. Okay, 1 upon cos theta. So we got that result is sec 2 theta. Very good. So या ठिकाणी x equal to काय पुट करावं लागेल? x equal to काय पुट करावं लागेल? sin theta. ओके, कारण की आपल्याकडे रिझल्ट काय आहे? cos 2 theta is equal to what? एक 2 cos square theta minus 1 आणि दुसरं काय? cos 2 theta is equal to 1 minus 2 sin square theta. या दोन्हीपैकी कुठला रिझल्ट बसतो पहा? 1 upon cos is nothing but sin sec, and just we put sec get cancel, so we got the theta is equal to sin inverse of x. We got the answer. Okay, so this is the homework for you. करू शकतात ना? For example. Yes, sir. Okay, very good. So this is the end of Maclaurin series. बरोबर आहे? मॅक्लॉरन सिरीज मध्ये आपण कुठले टाइप पाहिले होते सांगू शकतात मला? 4 टाइप पाहिले होते ना, बरोबर आहे का? Yes, sir. So this is the end of Maclaurin series. Now we go to the Taylor series. आपण पुढचे लेक्चर जे काय घेणार आहे ते कशावर घेणार आहे? टेलर सिरीज वरती. ओके, सो इम्पॉर्टंट स्टेप फॉर टेलर सिरीज. 4 फॉर्म्युले आहेत, ते 4 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. 4 नाही, ऍक्च्युअली मॅक्झिमम 3च फॉर्म्युले लक्षात ठेवा. 3 फॉर्म्युलेपैकी एक फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवला, त्याच्यावर आपण 2 फॉर्म्युले पुढचे तयार करणार आहे. त्याच्यामध्ये 3 फॉर्म्युले लक्षात ठेवले किंवा एक फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला, पण प्रत्येक वेळेस ते फॉर्म्युला आपल्याला तयार करायचे नाही. त्यामुळे मी काय सांगितलं, 3 फॉर्म्युले तयार ठेवा, लक्षात ठेवा. तर 3 फॉर्म्युले लक्षात ठेवले, त्याच्यावर आपण एक्झाम्पल पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह करू. सो टेलर सिरीज झाल्यानंतर हा अर्धा युनिट होतो आपला. त्याच्या पुढे अर्धाच्या वरतीच इनडिटर्मिनेट फॉर्म आहे, जे की तुम्ही 12वीला शिकलेला लिमिट फाइंड, हाऊ टू फाइंड लिमिट by using Yale Hospital rule. So there are 7 type of Yale Hospital rule. 7 type आहेत, ते 7 टाइपचे आपल्याला एक्झाम्पल पाहिजे. तर मी तुम्हाला याची असाइनमेंट पण शेअर करतो. ओके, मागची असाइनमेंट मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तुम्हाला मी कधी सांगितले सबमिट करायला? का सांगितलीच नाही? सांगितलंच नाही. नाही सांगितलं सर. कधी करताय सबमिट मग? पहा झालंय मागच्या सर.
झाले सर कॉल करू जसं झालंय तसं सबमिट करा. लिंक तीच आहे. लिंक तीच आहे. तुम्ही जसं सबमिट करताल लक्षात घ्या तसे तुमचे मार्क ऍड होतील. मार्क ऍड करत चाललोय. तुम्ही जसं जेवढं लेट करता तेवढे मग मार्क देत नाहीये, पण तुम्ही असं समजू नका मार्क देत नाही. तिथं मार्क कट झाला म्हणजे इकडे पण 2 मार्क कट झालेत. शेवटी तुम्ही 12 येऊन थांबू नका टर्मवर्कला. परत म्हणायचं नाही की टर्मवर्क मी कमी का दिलेत. मी आधी सांगतोय. ओके प्लीज, त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी व्यवस्थित सॉल्व्ह करून द्या. हे तुमच्यासाठी माझ्यासाठी नाहीये, हे परत सांगतोय. ओके, so we stop here. Thank you for connecting us. Thank you very much. If any problem, ask me.